नाफेडकडून शेतकऱ्यांच्या कांदा खरेदीला कडक नियम आणि अटी लागू करण्यात आलेले आहेत. मात्र नाफेडच्या गोदामामध्ये निकृष्ट कांदा असल्याचा दावा केला जातोय. परराज्यातून तसंच व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी केली जात असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षानं केलाय. चांदवड इथल्या नाफेडच्या गोदामाची पाहणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली. या पाहणीनंतर शेतकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मंत्र्यांनी दम दिला होता, आम्ही यासाठी लावू तर तुम्ही काही बाजार समिती केलं. कुठे बाजार समिती खरेदी केली? आणि जो बाजार समिती तुम्ही सांगितला ना निकस, हा का निकस लावलेला माल आहे का? बघा ना त्याची परिस्थिती काय आहे. ती परिस्थिती म्हणजे आम्ही न्याय तर कोणाक मागायचे, किती पुरावे द्यायचे? याच्यापेक्षा काही पुरावा वेगळा द्यायला नाही पाहिजे. आतापर्यंत कारवाई सुद्धा होऊन जायला पाहिजे होती माझ्या माहितीनुसार. आता काय तुमची प्रमुख मागणी नाही? आता प्रमुख मागणी यायची ना, हा सडलेला माल कोणाच्या बोकाडी टाकायचा याचा पंचनामा झाला पाहिजे. जो कोणी आहे ना आमच्या उरावर बसलेला त्याच्यावर कारवाई करा. आमच्यासाठी जे निकष लावले जातात म्हणजे त्यांनी ज्यावेळेस आमचे कांदे सुरुवातीला घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला 50, 55, 60 mm ची साईज पाहिजे असं सांगितलं. आणि आता तुम्हाला 10 mm ची साईज म्हणजे याच्यावरती कोणी बोलणार नाही का? पालकमंत्री 2 आमदार इथले आमदार आहेत, भरपूर 2 मंत्री आहेत. यांचं तिकडे राजकारण चाललंय की इथं खड्डे पडले तिथे खड्डे पडले. अरे पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा इथं खड्डा पडला, याचं कोण उत्तर देणार? याची पण चौकशी करा. हा कांदा कोणाच्या माथी मारायचा असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. या शेतकऱ्यांच्या मागणीकडे आता सरकार, प्रशासन कशा पद्धतीने पाहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुदर्शन खिलारे, झी मीडिया, चांदवड, नाशिक.